माझ्यासोबत वॉर्ड क्रमांक 73चे उमेदवार दीप्ती वायकर जी आहेत त्या स्वतः ॲडव्होकेट आहेत आणि खासदार रवींद्र वायकर यांची कन्या आहेत. दीप्ती मॅडम, काय सांगाल, आज तुम्ही रिंगणात उतरला आहेत, कशा प्रकारे सपोर्ट भेटतोय महिलांचा? आमच्याकडे खरोखरच सुंदर सपोर्ट आहेत. बघाल तुम्ही मेजॉरिटीमध्ये महिलाच आहेत आमच्याबरोबर, पुरुष देखील आहेत असं नाही, पण महिला आमच्याबरोबर स्ट्रॉंग आहेत. कारण महिला जी असते ती घरोघरी पोचते, चुळीपर्यंत पोचते. एकातल्या घरातले दुःख सुख जे असतात ते एका महिलेला कळतात आणि आमच्या कार्यकर्ता घरोघरी पोचतात आणि त्यांना कळतं की काय इथे प्रॉब्लेम्स आहेत, काय नाही आहेत आणि ते माझ्यापर्यंत पोचतात. तर त्यामुळे आमचं हे भरपूर स्ट्रॉंग बेस आहे. काय सांगाल, भरपूर महिला निवडणुकी रिंगणात आहेत, तुम्ही पण आहात एक महिला म्हणून, तुम्ही काय सांगाल त्याबद्दल? आता जी आपण बघतो की पहिले 30% रिझर्वेशन होतं, पण आता 50%ला गेलेलं आहे. तर त्यामुळे ही चांगली गोष्ट आहे की इक्वल अँड ॲट पार आलेले आहेत. मेन अँड वुमेन सगळे एकत्र आहेत. तर ते रूल्स आणि लॉज जे काय असतील ते सगळ्यांसाठी सारखे आहेत. तुम्ही स्वतः एक ॲडव्होकेट आहेत, कशा प्रकारे तुम्ही इकडच्या वॉर्डला आणि महिलांना मदत कराल? ॲज अ ॲडव्होकेट बघितलं तर मी आपल्या BMCचं जे काय आहे त्याचा अभ्यास करीन आणि जी काही प्रगती राहिलेली आहे, थांबलेली आहे, त्याचं देखील आम्ही बघूया, अभ्यास करून त्याचा आपण निर्णय बघूया काय घेतला जाईल आणि कसं होईल. तुमचा मेजर अजेंडा काय असणार आहे ह्या निवडणुकीत जिंकल्यानंतर? मेजर एजेंडा बोलू शकता की आपलं जे लोक चाळीत राहत आहेत त्यांना देखील चांगली घरं मिळाली पाहिजेत, ते चांगल्या घरांमध्ये राहायला गेले पाहिजेत. हा मेजर एजेंडा राहील. सध्या मी आहे जोगेश्वरी येथील वॉर्ड क्रमांक 73 येथे. उमेदवार आहेत दीप्ती वायकर. आपण पाहू शकता ह्या महिलांची एवढी मोठी गर्दी जी आहे ती त्यांच्या प्रचारसभेला जमलेली आहे. मी इकडच्याच काही स्थानिक महिलांशी बोलण्याचा प्रयत्न करतो. ताई, काय सांगाल, आज तुम्ही सगळे जमले आहेत दीप्ती मॅडमच्या प्रचारासाठी, काय सांगाल दीप्तीबद्दल? दीप्ती मॅडमबद्दल असं सांगतो आम्ही तुम्हाला, म्हणजे सगळीच जणं आमचा त्यांच्यावर विश्वास आहे. त्या जर निवडून आल्या तर जी लोकांची काही समस्या आहेत त्या समस्या त्या दूर करतील आणि त्यांना समाधान होऊन त्यांना जे काही हवं आहे, म्हणजे जे काय सर्वसामान्य माणसं आहेत, ज्या महिला आहेत, ज्यांच्या काय अडीअडचणी आहेत त्या दूर करतील अशी आमची आशा आहे. अजूनही काही महिला आहेत. ताई, तुम्ही काय सांगाल, एक महिला उमेदवार आहे, तुम्ही एक महिला आहेत, काय सांगाल? पहिलं म्हणजे सरकारने आधी यंग लेडीज वॉर्ड दिला आहे, तर आमच्या दीप्ती मॅडम उभ्या आहेत, तर त्यांना सपोर्ट करावं. त्या चांगल्याच आहेत आणि त्यांचं कार्य, त्यांच्या पप्पांचं कार्य म्हणजे व्यवस्थित आहे. मग आम्हाला सपोर्ट करा, म्हणजे चांगलं आहे. बाकी अजूनही काही महिला आहेत. ताई, तुम्ही काय सांगाल, दीप्ती मॅडम एक ॲडव्होकेट आहेत, त्या प्रकारे आपल्या सगळ्या महिलांसाठी काय आहे, काय वाटतं? दीप्ती मॅडम ॲडव्होकेट आहेत, पण त्यांना सगळ्यांचे विचार पटतात आणि त्या सगळ्या गोरगरीब असून दे, मोठं असून दे, लहान असून देत, सगळ्यांची ते समभावाने वागतात. म्हणजे कोणाचे काही प्रॉब्लेम असले ना तर त्या कधी भडकत नाही, प्रेमाने सोडवतात. त्याशिवाय आपलं कोणाचं शाळेचं काम असून दे, रस्त्याचं काम असून दे, बाथरूमचं काम असून देत, कुठच्या मुलांना शिक्षणात अडचण असून देत, दीप्ती मॅडम सगळ्यात पुढे असतात. आणि दीप्ती मॅडमला वेळेप्रसंगी तुम्ही बोलवा, दीप्ती मॅडम आपल्यासोबत असतात. त्या कधी कोणाला उलट बोलत नाही किंवा कोणती गोष्ट मी करणार नाही, जोपर्यंत तिला जमतं तोपर्यंत दीप्ती आपल्याबरोबर सगळं काम करते. ते एक आमच्या नारी शक्ती आहे, ती आमच्यासाठी भरपूर करू शकते आणि आम्हाला बहुमताने त्यांना विजय करायचंच आहे. आणि बापूंची पण हीच इच्छा होती की त्या व्हायलाच पाहिजे, म्हणून आम्ही तेच प्रयत्न करणार आणि तेच होणार आहे. आणि आम्हाला हे मत आहे आणि सगळे आम्ही एकच मतावर ठाम आहे. शिवसेना शिवसेना. आपण इथे पाहू शकतो की शिवसेनेचा नारा ते देतात. ताई, तुम्ही काय सांगाल, एक यंग उमेदवार आहेत, त्या काय बोलाल तुम्ही बोला? आमची अशी इच्छा आहे की दीप्ती मॅडमच निवडून यावं आणि आमच्या बापूंचा तर आशीर्वाद आहेच त्यांच्या पाठीशी. बस. काय सांगाल, ॲडव्होकेट आहेत, ते एक महिला आहेत, काय सांगाल येणाऱ्या काळात महिलांची काय अपेक्षा आहे त्यांच्याकडून? महिलांना सपोर्ट आणि ते करतील आम्हाला विश्वास आहे आणि त्याच याव्या, त्यांनी शिवसेनेत त्यांनी त्यांच्याकडून याव्या. मग ते सगळे कामं व्यवस्थित वगैरे करतात त्या, असं, आणि त्यांनीच यावं निवडून. असं दोन भाऊ एकत्र आहेत, त्याचा काय परिणाम दिसेल? असा परिणाम असं काही नाही, पण ते भाऊ म्हणजे आमचे बापू, दोन भाऊ उद्धव ठाकरे, राज ठाकरे एकत्र आले, त्याचा कुठेतरी परिणाम इथे दिसेल का? ते नाही, ते काही नाही, ते काही नाही. आमचा सपोर्ट आहे सगळ्यांचा त्यांना. हां, दीप्तीताईंना सपोर्ट आहे आमचा सगळ्यांना. एकच सपोर्ट आहे सगळ्यांना, त्याच निवडून येतील. ते दोन ह्याच्यामध्ये काहीच नाही, ते शिवसेनाच येईल निवडून. रवींद्र वायकर साहेब इकडचे खासदार आहेत, त्यांचाही कुठेतरी आशीर्वाद असेल, त्याबद्दल तुम्ही काय बोलाल? इथं होणारच आहे, त्यांना द्यायला हे करणारच आहे. ते प्रश्न नाही. आमची महायुती आहे, युतीप्रमाणे आम्ही करणार आणि हे होणारच आहे.
आणि वायकर साहेब आमच्या पाठीशी आहे आणि आम्ही त्यांच्या पाठीशी आहे. आम्हाला ते प्रश्नाचं काही हेच नाही आहे. त्यांनी भरपूर कामं आणि केली खूपच कामं केली. एरियामध्ये त्यांना भरपूर जे कामं बोलायचे केलेली ते बोलू आहेत. द्या. आम्हाला माहिती आहे माहिती ते आहे काय करणार करतात ते. आणि आम्हाला माहिती आहे ते गोष्टी. आमच्या लेडीजसाठी खूप चांगले आहेत ते. खूप खूप चांगलं केलंय कार्य आमच्यासाठी. खूपच महिला इथे जमल्या आहेत. महिलांचा एक वेगळा उमेदवारी भरपूर महिलांची दिसते, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? आणखी लाडका भाऊचा लाडका भाऊ आहे आमचा एकनाथ शिंदे साहेब. त्यांनी एवढं महिलांना जमा केलं आहे, त्यांनाच आम्ही विजयी करणार आणि त्यांनाच आम्ही सत्तेवरती आणणार. सध्या लाडकी बहिणी खूप खुश दिसतात. अजूनही काही तुम्हाला वाटतं की अजून काहीतरी आलं पाहिजे? हो होणार. अजून काय 100% काही होईल. म्हणजे अजून त्यांची सत्ता येणार आमच्या ह्याच्यामध्ये. अजून काहीतरी करतील आमच्या. अजूनही काही महिला आहेत. ताई काय सांगाल तुम्ही? आम्हाला पुष्कळ काय भावांकडून पाहिजे आहेत, त्यामुळे आम्ही त्यांच्यासाठी आम्ही पुष्कळ एकत्र राहतो. आपण तिथे पाहू शकतो की कुठेतरी महिलांमध्ये खूपच उत्साह दिसत आहे आणि येणाऱ्या काळात निवडणुकी जे जोगेश्वरी वार्ड क्रमांक 73 आहे ते एक वेगळा रंग घेईल. कॅमेरामॅन दत्ता प्रसादसह किरण जाधव, आवाज इंडिया. थांबा. दिस इज ॲडल्ट कॉन्टेंट, सो इफ यू आर बिलो 18 जस्ट स्क्रोल अप. बट जे अबाव 18 आहेत त्यांच्यासाठी नाही, हा कुठला प्रमोशनल व्हिडिओ नाही आहे. हे माझ्या फिल्मचं प्रमोशन नाही आहे, कुठल्या शोचं प्रमोशन नाही आहे, कुठल्या नाटकाचंही प्रमोशन नाही आहे. दिस इज प्रमोशन ऑफ वोटिंग डे. 15 जानेवारी 2026 रोजी निवडणुका आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुका आहेत. सो गेट आउट ऑफ द हाऊसेस आणि वोट. आणि आपलं नाव ज्या मतदान केंद्रावर आहे तिथे जा, आपलं व्हॅलिड ID कार्ड घेऊन जा आणि वोट करा. बिकॉज वोटिंग फील्स नाईस यार. आपलं वोट आपली रिस्पॉन्सिबिलिटी. लेट्स सेलिब्रेट डेमोक्रेसी टुगेदर. हॅपी वोटिंग. कर मतदान, सांगते संविधान.